तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपली आय डी गेली. अजून आपल्या आय डी जाऊन 20 ते 25 दिवस झाले, पण अजून काय आय डी यायचं नाव नाही घेत. जाऊ दे, म्हणजे माझी तर व्हिडिओ काढायची इच्छा मिली होती पूर्ण. मला तर असं व्हिडिओ काढूच वाटत नव्हतं. काय म्हणजे इथपर्यंत यायला किती कष्ट घेतलेत हे फक्त आम्हाला माहिती आहे. अजून काय लोक म्हणजे करत होती वाईट कमेंट की तुम्ही काय कष्ट केले ती, तुम्ही फक्त भांडण करून इथपर्यंत आलाय, भांडण करून तुम्ही एवढे फॉलोअर्स कमवले ती, काम 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 करायला पाहिजे नव्हतं, कामधंदा काय करा, कष्ट करा. पण ह्याच्यामध्ये आहे ना आमचं कष्ट होतं. मेहनत होती. एवढं फॉलोअर्स वाढवणं. एका आय डीचे 7 लाख फॉलोअर्स होते, अजून एका आय डीचे 2.5 लाख फॉलोअर्स होते. आणि ह्या फेसबुकचे तर वेगळे. फेसबुकचे वेगळे होते. अजून ह्या सगळ्या गोष्टी बोलणं शक्य आहे, पण करणं अवघड आहे. इथपर्यंत येण्यासाठी आहे ना किती मेहनत करावी लागते हे फक्त एका क्रिएटरलाच माहिती आहे. अजून क्रिएटरचं दुःख तुम्ही नाही समजू शकत. जी लोक वाईट कमेंट करतात ना त्यांच्यासाठी फक्त इथपर्यंत यायला मी काय केलं आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे. आत्तापर्यंत कसं आलं आहे कसं नाही, पण जाऊ द्या. काय नवीन सुरुवात केली आम्ही, अजून नवीन सुरुवात केली आम्ही. तुम्ही म्हणत होता ना भांडणाचे व्हिडिओ काढू नका, भांडणाचे व्हिडिओ पण केले. अजून कॉमेडी व्हिडिओ चालू केले आम्ही. तर आता खरंच म्हणजे मला एवढं भारी वाटायला लागले ना की तुमच्या खरंच चांगल्या कमेंट यायला लागली ती. म्हणजे ते कमेंट बघून आता असं अजून वाटतं की आम्ही व्हिडिओ काढावं म्हणून. म्हणजे एवढे म्हणजे चांगले कमेंट करायला लागले, तेवढे चांगलं बोलायला लागलेत की बाबा नाही का. म्हणजे आमची पण आता इच्छा होती की बाबा चला ठीक आहे, आपण आता नव्यानं सुरुवात करूयात. म्हणजे मला खरंच ह्या प्लॅटफॉर्मवरती होतच काम नव्हती. करायची खरंच इच्छा नव्हती माझी. अजून ह्याच्या आधी पण माझ्यासोबत असं झालं होतं. ज्या टायमाला आम्ही टिकटॉकवर काम करत होतो, आम्ही टिकटॉकपासून व्हिडिओ बनवतो. तेव्हा पण चांगले फॉलोअर्स वगैरे वाढले, सगळं चांगलं व्हिडिओ वगैरे पळत होते आणि नेमकं टिकटॉक बंद पडलं. त्या टायमाला टिकटॉक बंद पडलं. मग तेव्हा तर ह्यांनी पूर्णपणे म्हणजे विषय सोडून टाकलं होतं व्हिडिओ काढायचं वगैरे. कामाला जात होते, कामाला पण सकाळी पहाटे 5 वाजता उठायचे, तिथून पुढं सगळं आवरून मग कामाला जायचे. कष्ट म्हणजे कष्ट बघितलेत आम्ही, खूप कष्ट बघितलेत. पण काही लोकांना असं वाटतं नाही का की आम्ही काहीच कष्ट केलेलं नाहीये. इथपर्यंत आम्ही सहजासहजी आलोय, भांडण करून आलोय. अजून काय म्हणतात त्याला, भांडणाचे व्हिडिओ टाकून एवढे फॉलोअर्स कमवले ती. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, भांडणाचे व्हिडिओ टाकून एवढे फॉलोअर्स वाढत नसतात. त्याआधी पण आमची काहीतरी व्हिडिओ होती कॉमेडी वगैरे. अजून मध्ये आमची भांडण चालू होती, ती विषय खराब होता. अजून मी ती व्हिडिओ टाकली का, कारण तर कुठं तर वाटत होतं की बाबा आमचा संसार वाचावा, ह्यामुळे मी व्हिडिओ टाकले होते. जर का मी व्हिडिओ नसते टाकले, असं डायरेक्ट मी खचून बसलो असतो, हे झालं काही नसतं तर गोष्टी म्हणजे कळाल्याच नसत्या. ते व्हिडिओमुळे तर मला काही गोष्टी कळाल्या, मग मी तिथून इथं आले. म्हणजे कुठं ना कुठं आमचं चांगल्यासाठीच झालं ना. पण काही लोकांना वाटतंय की आम्ही नाही का भांडणं दाखवूनच फॉलोअर्स वाढवतोय, आमचं काही कष्टच नाही, मेहनतच नाही. टिकटॉकवर जेव्हा आम्ही व्हिडिओ काढत होतो ना, तेव्हा आमचं लग्नसुद्धा झालं नव्हतं. हां, त्या टायमापासून आम्ही व्हिडिओ करतो. आणि ज्या टायमाला टिकटॉक केलं ना, त्या टायमाला मग किती 3 ते 4 महिन्यामध्ये आपलं लग्न झालं. आमचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर ही म्हणत होती व्हिडिओ करू. मी म्हटलं तुझी तू एकटी कर, मला नाही करायची. म्हणजे मला त्या गोष्टीत तर आता इंटरेस्ट नाही राहिला व्हिडिओमध्ये. आता पण अशीच गोष्ट झाली, जेव्हा माझ्या इंस्टाच्या दोन्ही आयडिया गेल्या, फेसबुकच्या दोन्ही आयडिया गेल्या, तर मला तसंच फील झालं. अजून मी यातनं हात बाहेर काढला. माझी इच्छा पण नव्हती की बाबा व्हिडिओ काढायची, पण ही म्हणली आपण कॉमेडी व्हिडिओ पहिल्यासारखं चालू करूया. बघा तुम्ही म्हणजे रिस्पॉन्स कसं येते, अजून आपल्याला लोक कसं बोलते ती. तर हा विषय खरा ठरला. म्हणजे आम्ही चांगले व्हिडिओ काढायला चालू केले. आता मी 3-4 दिवस झालं कॉमेडी व्हिडिओ टाकतोय आमच्या दोघांची. तर त्याला कमेंट इतक्या भारी येते ती सगळे. म्हणजे आम्ही जी वाईट कमेंट करणार आहेत ना, ती कुठं पण करतच राहणार. ती किती त्यांच्याकडे मला नाही लक्ष द्यायचं. दाखवलं किंवा काही केलं तरी ते कमेंट वाईट करायची ती करणारच, कारण की त्यांची नियतच ती आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे काय लक्ष देणारच नाही. पण तुम्हाला पण सांगते नाही का, आता खचायचं नाही. नव्यानं आता सुरुवात केली तर आता ह्या गोष्टीवरच आपण काम करूयात आणि नव्यानं सगळ्यांना दाखवूयात. कॉमेडी व्हिडिओ ना, कॉमेडी व्हिडिओ आपण करत जाऊ. आपली आय डी येईल का नाही हे काय आपल्याला माहीत नाही. कारण तर आय डी गेली आहे, 20 यायची असती तर लवकर झाली असती. पण 20-25 दिवस झाले आय डी जाऊन. काय आय डी काय म्हणजे येणं आय डीचं काम चालू आहे. बघू आता, म्हणजे हे आपल्या नशिबावर आहे सगळं. आपल्या नशिबात असेल तर आय डी येईल माघारी, नशिबात नसेल तर नाही येणार.
पण तुमचं जे प्रेम आहे ना आमच्यावर, बघा माझे किती माहिती आहे, आता या आय डीचे 7 लाख आणि या आय डीचे 2.5 लाख, असं मिळून टोटल मला 10 लाख लोक फॉलो करत होती. अजून फेसबुकचे वेगळे ती तर काय मी धरत पण नाही, काउंट पण करत नाही. एवढं सगळं असं म्हणजे 10 लाख फॉलोअर्स आपल्यापासून असं निघून जाणं इथं कुठंतरी वाईट वाटतं. त्याच्यामुळे रडत पण होतो, अशा या गोष्टी करत होतो. आणि माझे रडलेले बिटलेले व्हिडिओ बघून म्हणत होते चालू झाला याचा ड्रामा, आता यांनी रडून ह्यांचे फॉलोअर्स वाढवणार. तर असं काहीच नाही करणार मी, रडणार नाही काय नाही. कसं ना इमोशनल होतो म्हणजे माणूस आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट बाहेर गेली ना आपली, म्हणजे लांब गेली, म्हणजे आयुष्यातून काहीतरी असं गेलं म्हणजे कष्ट करून मेहनत करून आणि ती अचानक एकदम आपल्या हातातून गेली ना, त्या गोष्टीचं वाईट कोणाला पण वाटणार. अजून माणूस इमोशनल होतं. हे फक्त दुःख फक्त क्रिएटर समजू शकतो. असं म्हणजे काय लोकांना वाटलं की बाबा जाऊ दे, ही ड्रामा करते ती, ही करते ती करते, ज्याला वाटायचं त्याला वाटतं द्या. माझं दुःख माझी मला माहिती आहे. आज आमच्यावर काय बीतती माझी मला माहिती आहे. इथपर्यंत येण्यासाठी काय म्हणजे सहजासहजी आलो नाही मी, लय म्हणजे लय कष्ट केलं त्याच्यासाठी. पण काय लोकांना वाटतंय असं झाली ती, असं जी केलं. तर मला त्यांना एवढं सांगणं आहे, तुम्ही करा ती गोष्ट, तुम्ही करून दाखवा, इथपर्यंत येऊन दाखवा. एक दिवस तर असे पण काढलेत की कामावर तुम्ही ते ह्याचे जात होते, कामावर जाऊन मी व्हिडिओ काढतो. परत जी जेवणाची सुट्टी व्हायची ना तेव्हा घरी यायचे, जेवण सुद्धा करत नव्हते, तेव्हा व्हिडिओ काढून परत जायचे, परत फोन यायचे तुम्हाला. व्हिडिओ काढून जातो तू आई, अक्षरशः एक दिवस जेवलो नाही. कारण काय ही गोष्ट कुणाला नाही समजणार, जाऊ द्या, मला त्याची काही घेणं देणं नाही. पण पुन्हा आता मी नव्यानं सुरुवात केली, तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जसं तुम्ही आपल्या पहिल्या आय डीला प्रेम दिलं ना, तसं तुम्ही आपल्या ह्या पण आय डीला प्रेम द्यावं. अजून आपलं यूट्यूब कसं चालू आहे म्हणजे आपल्या आय डी गेल्यामुळं आपलं यूट्यूबकडे पण माझं लक्ष नाही. तुम्ही बघित असेल 10-12 दिवस मी व्हिडिओ टाकले नाही, ती माझे लॉंग व्हिडिओ टाकले नाहीत, फक्त मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो. तर आता इथून पुढं मी म्हणजे डेली तर नाही माझ्याकडून टाकलो बरं, कारण तर डेली टाकायचं म्हणलं ना मला म्हणजे खरंच मनापासून म्हणजे करू वाटत नाही, व्हिडिओज करू वाटत नाही. पण मी टाकेल व्हिडिओ, मी टाकणार. आणि जसं तुम्ही पहिलं आपल्या आय डीला सपोर्ट करत होता तसं आता सपोर्ट करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आपलं लवकरच नवीन गाणं येतं आहे. तर आता आपल्यापाशी आपली आय डी नाही आहे, तरी पण मी गाणं सोडण्याची डिरिंग करतो आहे. मला माहिती आहे तुम्ही आपल्या गाण्याला भरभरून प्रेम देणार, जसं आपल्या पहिल्या गाण्याला प्रेम दिलता तसं याही गाण्याला तुम्ही सपोर्ट करणार, ही गोष्ट मला माहिती आहे. त्यामुळे मी म्हणजे आय डी नाही याचं मला दुःख नाही. तुमचं प्रेम माझ्यासोबत फक्त राहू द्या. आयडिया काय आपण अशा बनवू भरपूर आयडिया, फक्त मला तुमचं प्रेम पाहिजे. अजून इथून पुढं मी म्हणजे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये कसे व्हिडिओ बनवू, कशा प्रकारचे बनवू. अजून आता जी मी व्हिडिओ बनवतोय ना ती व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देणार आहे, सगळ्यांच्या कमेंटला लाईक करणार, सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देणार. अजून आत्ताची जी मी व्हिडिओ बनवतोय ते व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात, अजून कसं वाटतात, ही सर्वांनी मला फक्त कमेंट करून सांगा मित्रांनो. कारण तर आता जी मी व्हिडिओ करतो त्या व्हिडिओला भरपूर कष्ट आहे. काय पहिलं कसं म्हणजे साऊंड इफेक्ट मी काय टाकत नव्हतो, डायरेक्ट नवरा बायकोचे संशयाचे व्हिडिओ असायचे माझे. अजून नवरा बायकोमध्ये म्हणजे जे भांडण होतात ना ते म्हणजे रिअलमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करत होतो, पण काय लोकांना त्या गोष्टी खटकायच्या. तर आता आपण ते विषय बंद करूया, अजून नव्यानं सुरुवात करू. अजून तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. आणि आपलं गाणं पण येणारच लवकरात लवकर, त्याला लय सपोर्ट करा, लय प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आम्ही सांगूच कधी गाणं येणार. अजून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना माहीत नाही आपली आय डी गेली त्याच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे आपल्या जणांना असं माहित नाही आपली आय डी गेली. तर एकच माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्या म्हणजे जसं पहिल्या आय डीला प्रेम देत होता तसे आय डीला पण प्रेम द्या. धन्यवाद.